फडणवीस सरकारनं मराठा समाजासाठी एक मोठा निर्णय घेतलाय। ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजाला सुद्धा आता सवलती मिळणार आहेत। शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा सुद्धा लागू करण्याचा निर्णय घेतला गेलाय। ओबीसींप्रमाणे तब्बल 8 योजना मराठा समाजासाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे, अशी ही माहिती आहे। राज्य सरकारनं ही जी भूमिका हातात घेतली 30 मेचं आंदोलन अंतरवालीतील झाल्यापासून, ही खरंच चांगली आहे की त्यांना गोरगरीब मराठ्यांचे मनं जिंकता येत आहेत, गोरगरीब मराठ्यांच्या मनावरती राज्य करता येत आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी, विशेष करून आपल्या विखे पाटील साहेबांनी आणि लाड साहेबांनी, त्यांनी सगळ्यांना मिळून मराठा समाजाच्या जेवढ्या मागण्या आहेत या मागण्यांची अंमलबजावणी करून मराठा समाजाला न्याय द्यायचं ठरवलं। त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो। आणि मराठा समाजासाठी कोणत्या 8 योजना आहेत आपण एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून। शालांत परीक्षोत्तर योजना, मोटार वाहन चालक आणि वाहक प्रशिक्षण योजना सुद्धा लागू झाली आहे। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना लागू केली गेली आहे। विद्यार्थ्यांना लागू असलेल्या इतर 16 बाबींबाबतची प्रतिपूर्ती करण्यासंदर्भातली ही योजना आहे। परराज्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुद्धा या योजना लागू असतील। ओबीसी प्रमाणे मराठा विद्यार्थ्यांना सुद्धा सर्व शैक्षणिक सवलती आणि सुविधा लागू असतील। कॅप नंतर संस्था स्तरावर प्रवेश घेतलेल्या मराठा विद्यार्थ्यांना सुद्धा या सवलती लागू आहेत। ओबीसींसाठी लागू असलेल्या सर्व वर्तमान आणि भविष्यातील सवलती मराठा समाजाला सुद्धा लागू असणार आहेत।